नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यावर असणाऱ्या उपायांची, त्याचबरोबर कोणती लक्षणं अशी असतात जी जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचं निदान करणं आवश्यक आहे अशाचं देखील आपण निदान करत असतो. जेणेकरून आणि हे विशेषतः तज्ज्ञांकडनं केलं जातं, कारण तज्ज्ञ जे आपल्याला सल्ला देतात ते अगदी योग्यच असतो आणि त्यामुळे आपला वेळ आणि आयुष्यही वाचू शकतं. आणि म्हणूनच हितगुजसारख्या कार्यक्रमामध्ये आपण रोज वेगवेगळे विषय घेत असतो. वेगवेगळ्या आरोग्यासंबंधी आपण ते विषय घेत त्यावर तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन घेतो. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संपदा देसाई, ज्या कन्सल्टंट गायनॅक आहेत, ऑन्कोलॉजिस्ट आहेत, त्याचबरोबर रोबोटिक सर्जन देखील आहेत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर संपदा यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की ओव्हेरियन कॅन्सर म्हणजेच अंडाशयाचा जो कॅन्सर असतो त्या अनुषंगाने कुठले आजार आहेत ह्या किंवा उपचार आहेत, कुठले निदान आहेत, कुठली लक्षणं आहेत, याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर संपदा यांनी प्रतिष्ठित अशा टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईमधून गायनॅक ऑन्कोलॉजीचे प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्या सध्या PD हिंदुजा हॉस्पिटल माहीम आणि खार येथे प्रॅक्टिस करतात. व्यापक कौशल्य त्यांनी या संदर्भात मिळवलेलं आहे, ज्यामध्ये हायपॅक म्हणजेच हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी, त्याचबरोबर पायपॅक म्हणजे प्रेशराइज इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी, तसंच सायटो रिडक्टिव्ह सर्जरी, रोबोटिक सर्जरी यांचा यामध्ये समावेश आहे. अत्याधुनिक उपचार आणि रुग्णकेंद्रित काळजी या समर्पणाने त्या काम करत असतात. डॉक्टर संपदा देसाई या स्त्री कर्करोग असलेल्या रुग्णांचे परिणाम सुधारण्यासाठी कार्यरत आहेत. त्यास त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण अंडाशयाच्या कर्करोगासंदर्भात. आणि कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवातीला प्रश्न माझा असा आहे की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे काय किंवा त्याचे प्रकार कोणते आहेत, त्याचबरोबर सर्वात जास्त प्रमाण असतं ते एपिथेलियम कॅन्सरचं. तर ह्या संदर्भात काय सांगा? महिलेच्या खालच्या पोटाच्या खालच्या भागाला गर्भाशय असतं आणि गर्भाशयाच्या बाजूला 2 अंडाशय असतात. तर जो कॅन्सर ह्या अंडाशयामधनं येतो त्याला आपण अंडाशयाचा कॅन्सर असं म्हणतो. जेव्हा ही अंडाशय आपण म्हणतो तेव्हा त्याला 3 टाईपचे सेल्स असतात. एक म्हणजे ज्याचं लायनिंग सेल असतो, ज्याला आपण सरफेस एपिथेलियल सेल म्हणतो, आणि ह्याच्यामधनं जो कॅन्सर येतो त्याला आपण सरफेस एपिथेलियल कॅन्सर असं म्हणतात. महिलांमध्ये जे ओव्हरीचे कॅन्सर होतात त्याच्यातले 60 ते 70% जे कॅन्सर्स असतात ते सरफेस एपिथेलियल कॅन्सर्स असतात. आणि हे कॅन्सर 40 ते 60च्या वयाच्या दरम्यान दिसून येतात. दुसरे जे टाईप ऑफ सेल्स असतात ते म्हणजे जर्मसेल, म्हणजे ज्याच्यातनं अंड येतं त्याला आपण जर्मसेल म्हणतो. आणि ह्याच्यातनं जे कॅन्सर्स येतात त्याला आपण जर्मसेल ट्युमर्स किंवा जर्मसेल कॅन्सर्स म्हणतो, जे कमी वयात आपल्याला दिसून येतात. जसं की 20च्या दरम्यान किंवा 30च्या दरम्यान हे कॅन्सर आपल्याला दिसून येतात. आणि तिसरे टाईप ऑफ सेल्स जे असतात ते सपोर्टिंग सेल्स असतात जर्म सेल्सना, ते म्हणजे स्ट्रोमल सेल्स म्हणतात त्यांना. आणि त्याच्यातनं जो कॅन्सर येतो तेव्हा सेक्सकॉर्ड स्ट्रोमल ट्युमर म्हणतो. जर आज जे आपण डिस्कस करणार आहोत ते सरफेस एपिथेलियल ट्युमरबद्दल, जे की सगळ्यातपेक्षा कॉमन कॅन्सर आहेत महिलांमध्ये होणारे, त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. नक्की. या कॅन्सरच्या मागचं कारण काय असतं किंवा एक असतं कारण की अनेक कारणं असतात? बेसिकली ह्या कॅन्सर होण्याचे रिस्क फॅक्टर्स असतात. तर हे रिस्क फॅक्टर्स काय आहेत? जसं की वय, जसं जसं महिलेचं वय वाढत जातं तसं तसं हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत जाते. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 30 ते 60च्या दरम्यान ह्या कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढत जाते. तसंच कुठच्याही महिलेची जर पाळी कमी वयावरती सुरू झालेली असेल किंवा पाळी लेट वयापर्यंत चालू असेल, 50च्या नंतर पण पाळी चालू असेल, तो पण एक रिस्क फॅक्टर्स बनू शकतो. तसंच कोणाला इनफर्टिलिटी असेल आणि त्या इनफर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेतला असेल आणि ते करून पण बाळ नाही झालं असेल तर हा एक रिस्क फॅक्टर असतो. तसंच 10 ते 15% लोकांमध्ये हा कॅन्सर अनुवंशिक असतो. म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, आई पप्पांना असेल किंवा बहिणीला असेल किंवा आजी आजोबांना असेल तर 10 ते 15%, 100पैकी 15% लोकांमध्ये तो फॅमिलीमध्ये रन होताना दिसू शकतो. तर म्हणजे ह्याच्यात अनुवंशिकतेचं काही प्रमाण आहे. आणखी एक कारण म्हणजे जेव्हा आपली पाळी बंद होते तेव्हा काही महिला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात. हे पण एक रिस्क फॅक्टर्स असू शकतो हा कॅन्सरसाठी.
लक्षणं कशी काय ओळखायची? मुळात कॅन्सर झाला हे लक्षण कसं? कारण एक तर स्त्रीचं शरीर हे एक तर पूर्ण एक वेगळ्या पद्धतीने नैसर्गिक असं बनलेलं असतं. त्यात वेगवेगळे काही ना काही घडामोडी घडत असतात. तर हे ओळखायचं कसं मुळात? हा जो कॅन्सर आहे त्याची लक्षणं जी आहेत फार सर्वसाधारण असतात. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. ही काय सर्वसाधारण लक्षणं असतात? तर जसं की पोट भरल्यासारखं वाटणं, थोडंसं खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटणं, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा परत परत लघवीला होणं किंवा संडासला न होणं किंवा पाठ दुखणं, ही सारी जी लक्षणं आहेत ती आपल्याला कधी ना कधी, प्रत्येक महिलेला कधी ना कधी होतच असणार. पण जर ही लक्षणं महिन्यातनं 10 दिवसापेक्षा जास्त होत असतील किंवा ही लक्षणं परत परत येत असतील तर त्याचं डॉक्टरकडे जाऊन निदान केलं पाहिजे. ते ओव्हरीचे कॅन्सरची लक्षणं असू शकतात. नक्कीच तुम्ही आतापर्यंत सांगितलं की मुळात हा कॅन्सर म्हणजे काय, कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत. तर निदान या संदर्भात कसे केले जाऊ शकतात? ह्या कॅन्सरचं निदान आयदर जेव्हा ही लक्षणं घेऊन महिला डॉक्टरकडे जातात तेव्हा केलं जातं किंवा कधीतरी रुटीन सोनोग्राफी करतो त्याच्यामध्ये ओव्हरीमध्ये सिस्ट मिळतं तेव्हा केलं जातं. जेव्हा लक्षणं घेऊन महिला डॉक्टरकडे येतात तेव्हा आपण काय करतो की आपण त्यांना क्लिनिकल एक्झॅमिनेशन करतो, ज्याच्यामध्ये आपण पोट चेक करतो किंवा आंतरिक तपासणी केली जाते, ज्याच्याने ओव्हरीज नॉर्मल आहेत, गर्भाशय नॉर्मल आहे, हे सगळं आपण बघतो. आणि त्याच्यानंतर कारण सगळ्या गोष्टी आपल्याला हाताला लागत नाही, त्याच्यासाठी आपण एक सोनोग्राफी करून बघतो, ज्याच्यात आपण ओव्हरीज, गर्भाशय ह्या गोष्टी आपण तपासून बघतो, त्याच्यामध्ये सिस्ट आहे की नाही. जर आपल्याला काहीही शक्यता वाटत असेल तर आपण ब्लडची तपासणी पण करतो, ज्याला आपण ट्यूमर मार्कर्स म्हणतो, ते पण केले जातात. तसंच जर सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही वाटत असेल की हे सिस्ट आहे तर आपण त्या सिस्टला पुढे हा कॅन्सर असू शकतं की नाही हे जाणण्यासाठी आपण CT स्कॅन किंवा MRI करू शकतो. नक्कीच प्रेक्षक हो, डॉक्टर ज्या सांगतायत, डॉक्टर संपदा देसाई या ओव्हेरियन कॅन्सरच्या संदर्भात सांगतायत. विशेषतः महिला वर्ग या कार्यक्रमाकडे जास्तीत जास्त पाहत असतील अशी अपेक्षा करूया. आणि तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर जे खाली वेबसाईट किंवा जे संपर्क क्रमांक दिसत आहेत तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करून मॅडमना स्वतः व्यक्तिगतरित्या देखील ते विचारू शकतात. मॅडम, पुढचा टप्पा म्हणजे महत्त्वाचा असा आहे की उपचारांच्या संदर्भात, तर यावर उपचार पद्धतीत कोणत्या कोणते असतात? ओव्हरीचे कॅन्सरची उपचार पद्धती म्हटली की 2 इम्पॉर्टंट गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी असतात. ती म्हणजे एक सर्जरी आणि दुसरा किमोथेरपी. तर ह्या 90% पेशंट्समध्ये किमोथेरपीची गरज लागते. फक्त जे प्राथमिक स्टेजेसमध्ये जे आपल्याला कॅन्सर आढळतात किंवा जे बॉर्डरलाईन ट्यूमर्स असतात त्यांच्यामध्येच फक्त किमोची गरज लागत नाही. पण 90पेक्षा जास्त टक्के प्राथमिक स्टेजीच्या पुढे सापडतात, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना किमोची पण गरज लागते. या संबंधित कॅन्सरच्या उपचार पद्धतीबद्दल किंवा या सर्जरीजबद्दल सविस्तर पद्धतीने सांगा. जेव्हा या कॅन्सरची सर्जरी म्हटली जाते तेव्हा आपल्याला इझी पद्धतीने समजवण्यासाठी मी 2 भागामध्ये डिवाइड करेन. एक प्राथमिक स्टेजेसमध्ये आढळलेला कॅन्सर आणि थोडा ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये आढळलेला कॅन्सर. जेव्हा हा अर्ली स्टेज आणि नंतर ॲडव्हान्स स्टेज. अर्ली स्टेज जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये अर्ली स्टेज म्हणजे काय, हा कॅन्सर लिमिटेड आहे, जो पोटाच्या खालच्या भागामध्येच आहे आणि कुठे पसरलेला नाही आहे किंवा पसरलेला असला तरी पण छोटे छोटे जाग्यावरती पसरलेला आहे. अशा स्टेजमध्ये आपण 2 गोष्टीची आठवण ठेवली पाहिजे. एक तर जर कधीही हा कॅन्सरचा डाऊट आला, जर वाटत असेल की ह्या ओव्हरीच्या सिस्टमध्ये कॅन्सर असेल तर ते तज्ज्ञ डॉक्टरकडनं जाऊन चेकअप केला पाहिजे. कारण ह्या सर्जरीमध्ये हे इम्पॉर्टंट असतं की आपण त्याची बायोप्सी नाही केली पाहिजे, कारण तो लिमिटेड डिसीज आपण पसरवू शकतो जर त्याची बायोप्सी केली तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्जरीचा ट्रीटमेंट, जी सर्जरी आहे ती ओपन सर्जरी होते. जर आपण लेप्रोस्कोपीने हे मोठं सिस्ट काढू गेलो तर ते फुटणार पोटामध्ये आणि ती पसरण्याची शक्यता असते.
ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आणि तिसरी गोष्ट जी आहे महत्त्वाची ती म्हणजे जो तज्ज्ञ डॉक्टर तुमची सर्जरी करत असेल त्या जाग्यावरती फ्रोझन सेक्शन नावाची टेस्ट असली पाहिजे. कारण आपण ते जे सिस्ट असतो ते पूर्णपणे काढून न फोडता तशाच्या तसं काढून टेस्टिंगला पाठवतो. ती फ्रोझन सेक्शनची टेस्ट तेव्हाच्या तेव्हाच होते. पॅथॉलॉजिस्ट आम्हाला सांगतायत की ह्याच्यामध्ये कॅन्सर आहे की नाही आहे. जर कॅन्सर आहे म्हणून सांगितलं गेलं तर त्याच वेळेला त्याच सेटिंगमध्ये पूर्ण सर्जरी केली जाते, ज्याच्यामध्ये युट्रस, ओव्हरी, वरचा फॅटचा पडदा ज्याला आपण ओमेंटम म्हणतो, आणि काही बायोप्सीस आणि लिम्फ नोड्स जर मोठे असले तर ते सगळे काढले जातात. हे झालं अर्ली स्टेजेस ओव्हरीच्या कॅन्सरबद्दल. जेव्हा आपण ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतो तेव्हा आपण 2 गोष्टी बघतो. हे ॲडव्हान्स स्टेज म्हणजे काय? जेव्हा हा कॅन्सर पोटात आतमध्ये पसरलेला असतो, जसं की आतड्यावर पसरलेला असतो किंवा पोटाचं जे लायनिंग असतं ज्याला आपण पेरिटोनियम म्हणतो त्याच्यावरती पसरलेला असतो. बाकीचे ऑर्गन्स असतात जसे की लिव्हर, स्प्लीन ह्याच्यावरती पसरलेला असतो. एवढ्या पसरलेल्या आजारला आपण पूर्णपणे काढू शकतो का हे आपण CT स्कॅन, MRI किंवा PET स्कॅनच्या द्वारे बघतो. दुसरी गोष्ट बघतो जेव्हा हा एवढा पसरलेला कॅन्सर आहे तो पूर्णपणे काढण्यासाठी आपल्याला मल्टी ऑर्गन रिसेक्शन्स करावे लागतात. आता हे जेव्हा मी मल्टी ऑर्गन रिसेक्शन जेव्हा करतो तेव्हा हा पेशंट ते एवढी मोठी सर्जरी टॉलरेट करू शकेल की नाही हे पण बघावं लागतं. जर ह्या दोन्ही प्रश्नापैकी कुठचंही उत्तर नाही असेल, जर आपण पूर्णपणे काढू नाही शकत असू किंवा आपला पेशंट आपली सर्जरी टॉलरेट नाही करू शकणार, तर आपण पहिल्यांदा 2 किंवा 3 सायकल किमोथेरपी देतो. त्या डिसीजला थोडा कमी करतो, तेवढा आपल्याला वेळ मिळतो, त्याच्यात पेशंटला बिल्डअप करतो सर्जरीसाठी, आणि 3 सायकल किमोनंतर आपण त्यांना सर्जरीसाठी घेतो. ही सर्जरी जी असते ती फार एक्सटेन्सिव्ह असते. खूप सारे ऑर्गन्स काढावे लागू शकतात. म्हणून जो डॉक्टर दर दिवशी हे सर्जरी करतो, स्त्री कर्करोग तज्ज्ञ गायनी ऑन्कॉलॉजिस्टकडनं स्पेसिफिकली ही जर सर्जरी केली तर त्याचे रिझल्ट्स पण चांगले येतात. यामध्ये आधुनिक उपचार पद्धती कशा पद्धतीने असतात? कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस प्रगती करत असतात, ते यामध्ये कशा पद्धतीने असतात? तर आता जे नवीन जे आलं आहे जे ओव्हरीच्या कॅन्सरमध्ये एस्पेशली सर्जरीमध्ये, ती म्हणजे एक टेक्निक ज्याला आपण हायपॅक म्हणतो, याने हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल किमोथेरपी. ह्याच्यामध्ये आपण काय करतो की हे जे पेशंट्स असतात ज्यांना आपण 3 सायकल किमोनंतर सर्जरीला घेतो, ज्याला आपण न्यूओ ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो आणि नंतर सर्जरीला घेतो, अशा पेशंट्सना आपण पूर्ण सर्जरी झाल्यानंतर, पूर्ण डिसीज पोटातनं काढल्यानंतर तेव्हाच्या तेव्हा एक हिटेड किमोथेरपी देतो पोटामध्ये. म्हणजे पोटामध्ये डायरेक्ट किमोथेरपी टाकली जाते आणि ती स्पेशल मशीनच्या द्वारे टाकली जाते आणि टेम्परेचर मेंटेन केलं जातं 41 to 43 डिग्री सेल्सिअस आणि ते सर्क्युलेट केलं जातं 60 to 90 मिनिट्सवरती. ह्याच्याने काय होतं, हिटेड असल्याकारणाने, ते गरम असल्याकारणाने त्याचं पेनिट्रेशन जास्त वाढतं, डायरेक्टली ट्युमर सेल्सवरती ते डायरेक्टली काम करतं आणि जे ट्युमर सेल्स आपल्या डोळ्यांना न दिसता तिकडेच राहिलेले असतात ती ही किमोथेरपी मारून टाकते. तुम्ही या सर्जरीबद्दल बोललात, हायपॅक सर्जरीबद्दल, पण ह्यामध्ये काय काळजी, म्हणजे प्रोसिजरमध्ये काय काळजी घ्यावी लागते? ही जी टेक्निक आहे ती फार ॲडव्हान्स टेक्निक आहे. त्याच्यामधले जे डॉक्टर्स ही हायपॅक करतात ते ट्रेंड असणं महत्त्वाचं असतं. का? कारण जेव्हा आपण हिटेड किमोथेरपी देतो तेव्हा ती डायरेक्टली पेशंटच्या पोटामध्ये असते, ते हीट असतं, त्यामुळे पेशंटच्या बॉडीचं टेम्परेचर वाढू शकतं. तसंच किमोथेरपीचं अब्झॉर्प्शन जी रेट आहे ती कितीतरी पटीने जास्त असते आणि ही किमोथेरपी जी असते ती किडनीद्वारा बाहेर फेकली जाते. तर आपण जर नेटनेटकं नाही मॉनिटर केलं तर किडनीची टॉक्सिसिटी होऊ शकते किंवा पेशंटला मेटाबॉलिक चेंजेस होऊ शकतात. तर फक्त हायपॅक करणारा डॉक्टरच ट्रेंड नको आहे, तर ती पूर्ण टीम ट्रेंड असली पाहिजे, जे काही प्री ऑपरेटिव्हली, इंट्रा ऑपरेटिव्हली आणि सर्जरी झाल्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्हली ह्या पेशंटला नॉर्मल करायला मदत करतं. तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की अनुवंशिक असू शकतं, तर मुळात हे अनुवंशिक असतं का आणि त्यामध्ये मग होऊच नाही यासाठी काय घ्यायला? जसं की मी सांगितलं 15 ते 20% लोकांमध्ये हा कॅन्सर अनुवंशिक असू शकतो. तर हा अनुवंशिक म्हणजे काय असतो की
ज्या मोस्ट कॉमन जीन्स आहेत ज्याच्यामुळे हा कॅन्सर होतो तो म्हणजे BRCA1 आणि BRCA2 नावाच्या 2 जीन्स आहेत. ह्या जीन्स जेव्हा ह्यांच्यामध्ये जेव्हा जनुकामध्ये जेव्हा फेराफेरी असते तेव्हा ते आपल्या पेरेंट्सकडनं आपल्याला येण्याची शक्यता असते. 50% चान्सेस असतात जर आपले पेरेंट्स जर पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला ते येण्याची शक्यता असते. जर कोणाच्या घरामध्ये BRCA1 आणि BRCA2 पॉझिटिव्ह असेल तर त्यांना जेनेटिक काउन्सिलिंग केलं जातं, त्यांचं टेस्टिंग केलं जातं आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे मेथड्स आहेत. तर ते कसे असतात? पहिलं तर आपण रिस्क फॅक्टर्स डिस्कस केले. तर आपण रिस्क फॅक्टर्स अवॉइड करायचे, जसं की इन्फर्टिलिटीचं बाळ पहिल्यांदा झालं, लेट बाळ होणं हे पण एक रिस्क फॅक्टर आहे. तर बाळ पहिल्यांदा होणं, आपली फॅमिली कंप्लीट करणं आणि जेव्हा आपल्याला बाळ प्लॅन करायचं असतं त्या गॅपमध्ये आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स दिल्या तरी पण ह्याची रिस्क कमी होते. तसंच हा कॅन्सर जो असतो तो 35 किंवा 40 वर्षाच्या नंतर होत असतो. तर त्याच्यापूर्वी आपली फॅमिली कंप्लीट करून जेव्हा ह्या युट्रस नाही ओव्हरी आणि जेव्हा फॅलोपियन ट्यूब असतात त्या जर काढून टाकल्या शस्त्रक्रियेद्वारे, हे रिस्क रिड्युसिंग साल्पिंगो ओफरेक्टमी म्हणतो, हे जर ट्यूब्स आणि ओव्हरीज काढल्या तर 90%पेक्षा एखाद्याचा चान्स हा कॅन्सर होण्यापासून कमी होऊन जातो. नक्कीच. तुम्ही ह्या मगासपासून ज्या सर्जरी आम्हाला समजावत आहात, मुळात या सर्जरीसाठी ॲक्च्युअल वेळ किती लागतो आणि ती एकंदरीत किती दिवसांची प्रोसेस असते? म्हणजे सर्जरी करणं, त्याच्या आधीपासून सगळ्या कष्टी हे कशा पद्धतीने असतं? ओव्हरीचा कॅन्सर हा जो कॅन्सर आहे तो फास्ट स्प्रेडिंग असतो. जेव्हा आपल्याला डाऊट असतो आणि पहिल्या स्टेजेसमध्ये मिळाला तर आपण तेव्हाच्या तेव्हाच सर्जरी करतो, म्हणजे जास्त वेळ घालवत नाही, एका आठवड्याच्या आत सर्जरी करतो. पण जेव्हा आपण किमोथेरपी देत असतो पहिल्यांदा 3 सायकल, तेव्हा आपण पेशंटला बिल्डअप, ज्या दिवशी पेशंट डॉक्टरकडे येतो त्या दिवसापासून आम्ही पेशंट बिल्डअप करायला सुरुवात करतो. सर्जरी करण्याचा जो वेळ असतो तो डिपेंड असतो की किती पोटामध्ये आजार आहे, किती ऑर्गन्स आम्हाला जाऊन काढावे लागतात. त्याप्रमाणे किती 2 तासापासून 10-12 तासापर्यंत हा प्रोसिजर चालू राहू शकतो. नक्कीच. ही सगळी प्रोसेस जी असते ती खरं तर रुग्णासाठी क्लेशदायकही असते आणि एका अर्थाने ती बरं होणाऱ्या या अर्थाने आनंदित देखील असते. पण या वेळात रुग्णाने किंवा रुग्णातल्या कुटुंबियांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी स्वतःची? एक तर जेव्हा कोणालाही वाटतं की ह्याच्यात कॅन्सर असू शकतो तेव्हा तर फर्स्ट तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन कन्सल्टेशन घेणं जरुरी असतं. कारण ह्याच्या सर्जरीवरती आणि ह्याच्या ट्रीटमेंटवरती खूप काही डिपेंड असतं की पुढे तुम्ही किती काळ जगू शकाल, तुमचा परत डिसीज कधी येणार, ह्या सगळ्या गोष्टी कोणी ट्रीटमेंट केला आणि कसा ट्रीटमेंट केला ह्याच्यावरती ह्या कॅन्सरमध्ये खूप काही फरक पडत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कॅन्सरचा ट्रीटमेंट घेत असो, भले ती सर्जरी असो किंवा किमो असो, तेव्हा आपण आपल्या बॉडीची जी इम्युनिटी असते ती मेंटेन केली पाहिजे. आपण आरोग्यदायी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रॉपरली कुक्ड फूड घेतलं पाहिजे, डॉक्टरने सांगितलेलं नेटनेटकी औषधं घेतली पाहिजे आणि डॉक्टरने बोलवतात तेव्हा डॉक्टरला जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटलं पाहिजे. तसंच हा ट्रीटमेंट झाल्यानंतर पण आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि रेग्युलर फॉलोअप केला पाहिजे. कुटुंबियांसाठी काय सांगाल? म्हणजे कुटुंबियांनी पण देखील कशा पद्धतीने रोल केला पाहिजे? ह्या कॅन्सरमध्ये कुटुंबियांचा फार मोठा रोल असतो. एकतर त्यांना डॉक्टरकडे आणण्यापासून ते मनाची तयारी करण्यापासून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुटुंबियांची मदत लागते. फॉलोअपसाठी पण कुटुंबियांची मदत लागते आणि प्रत्येक स्टेजवरती कुटुंबियांनी त्यांना जर सपोर्ट केला तर तो ट्रीटमेंट कंप्लीट होण्यासाठी आपल्याला मदत होते. निश्चित डॉक्टर, तुम्ही इकडे आलात आणि अंडाशयाचा कर्करोग यासारख्या गंभीर अशा विषयावरती आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर संपदा देसाई यांनी आपल्याला ओव्हेरियन कॅन्सरच्या संदर्भात मार्गदर्शन केलं. तुम्हाला काही प्रश्न असतील, मुळात एखादा रोग जर बरा करायचा असेल तर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे आणि एखादी गोष्ट लक्षात आल्यानंतर ती व्यक्त देखील करणं तितकंच गरजेचं आहे आणि ती जर आपण व्यक्त केली तर योग्य पद्धतीने उपचार घेऊन आपण ठणठणीत बरे होऊ शकतो. असाच या हितगुज कार्यक्रमाचा आपला एक आशय असतो आणि जेणेकरून हे सगळं तुम्हाला जर करायचं असेल तर खाली जे संपर्क दिलेले आहेत तुम्ही तिकडे निश्चित संपर्क साधा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुर्तास हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.